कविता प्रामुख्याने हीच गोष्ट महत्त्वाची आहे की बंदी ही अजून कायम आहे। पुढची सुनावणी जी आहे ती 4 आठवड्यांनंतर होईल। म्हणजे अर्थातच जे सर्व आता गणेश उत्सव असतील, दहीहंडी असतील, याच्यानंतरच ही सुनावणी सप्टेंबर महिन्याच्या मध्यांतरमध्ये होताना आपल्याला दिसून येईल। खरं पाहायला गेलं तर आज काहीतरी वेगळं चित्र न्यायालयामध्ये पाहायला मिळालं। ते म्हणजे असं की बीएमसीचे जे वकील आहेत त्यांचा कुठेतरी सूर जो आहे तो मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस बदललेला आपल्याला दिसून आला। खरं तर त्यांनी मागच्या वेळेस असं सांगितलेलं की सकाळी 6 ते 8 मध्येची मागणी करण्यात आली होती की सकाळी 6 ते 8 2 तासांचा वेळ जो आहे खाद्यपदार्थ टाकण्यासाठी देण्यात यावा। त्यावर त्यांनी आज मात्र असं उत्तर दिलेलं आहे की आम्ही याच्यावर विचार करून सांगतो आणि कळवतो, अशा पद्धतीने जे आहे ते त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते की नेमका आज वकिलांची भूमिका ही कुठेतरी बदललेली दिसतीये का, किंवा जेही काही जन आंदोलन झाले आहेत किंवा आज असं काही जे आंदोलन झालंय त्यामुळे हा बदल जो आहे वकिलांच्या बोलण्यातनं तो दिसून येतोय का, हा एक प्रमुख मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी दिसून येत होता। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की समिती नेमण्यात येणार आहे। या समितीमधनं केंद्रातील काही डॉक्टर्स असतील, राज्यातले काही डॉक्टर्स असतील, बीएमसीचे काही अधिकारी असतील आणि सोबत वेगवेगळ्या तज्ज्ञ असतील, यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स देखील यामध्ये असणार आहेत, ज्यांची एक 12 जणांची समिती जी आहे ती होणं आता अपेक्षित आहे। खरं तर याची ऑर्डर जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाहीये, रितसर ऑर्डर। ती आल्यानंतर नेमकं किती जणांची समिती बनलेली आहे हे लक्षात येईल। या समितीमध्ये नेमकं पुढील 4 आठवड्यांचा जो सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे, वेळ जो 4 आठवड्यांचा देण्यात आलेला आहे, यामध्ये त्यांना अभ्यास जो आहे तो करायला सांगितलेला आहे की नेमका खरंच मनुष्य किंवा जे आपण मनुष्य आहोत आपल्याला खरंच याचा काही त्रास होतोय का। आणखी आतापर्यंत जे काही सगळ्या सुनावण्या सुरू आहेत किंवा जे काही हालचाली सुरू आहेत या डॉक्टरांच्या फक्त अहवालावर सुरू आहेत, पण नेमका याच्यावरचा अभ्यास जो आहे तो झालेला नाही आणि अभ्यासासाठी समिती जी आहे ती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आज। तिसरा समजा महत्त्वाचा मुद्दा पाहायला गेला तर यामध्ये कुठेतरी कबुतरांना समजा खाद्य टाकायचं असेल, कारण की काही दिवसांमध्येच अनेक कबुतरांचा जीव जो आहे तो गेलेला होता आणि पुढच्या 4 आठवड्यामध्ये देखील जीव जाणार। त्यामुळे समजा आपल्याला कबुतरांना खाद्य टाकायचं असेल तर आपण आता थेट आयुक्तांकडे परवानगी टाकावी, अशा पद्धतीचं कोर्टामध्ये जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे।